नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या जो अभ्यासक्रमाचं तिसरं प्रकरण आहे ते तिसरं प्रकरण आहे बल व दाब. तर या बल व दाबमध्ये आपल्याला पहिला घटक आहे संपर्क व असंपर्क बले, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. तर विद्यार्थी मित्रो, आपल्या समोर काही घटना इथं दाखवलेल्या आहेत. पहिली घटना आपल्याला दिसते की त्या ठिकाणी की टाचण्या आणि यू आकाराचा जो चुंबक आहे तो चुंबक इथं दिसतो. दुसऱ्या आकृतीमध्ये काही कागदाचे तुकडे आणि कंगवा दिसतं. आणि तिसऱ्या जी आकृती आहे त्यामध्ये आपल्याला एक नारळाचं झाड दिसतं. काही नारळ लागले आहेत आणि एक नारळ खाली पडत असलेला दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संपर्क व असंपर्क बले जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर इथं आपल्या असं लक्षात येतं, या ठिकाणी जी टाचण्या आहेत ह्या टाचण्या चुंबकाच्या ध्रुवाकडे आकर्षले जातात आणि आकर्षले जाऊन त्या चिकटतात हे आपल्याला दिसतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे आकृती आहे त्या आकृतीमध्ये असं दिसतं की जे कागदाचे तुकडे आहेत ते कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षले जातात. म्हणजे जेव्हा कंगवा केसामध्ये घातला होतो, केसामध्ये घर्षण केलं होतं, तेव्हा ते जे कपटे आहेत ते आकर्षले जातात. त्यानंतर नारळाच्या झाडाचं जो फळ आहे नारळ, ते जेव्हा तुटल्यानंतर ते जमिनीच्या पृष्ठभागावर पडत असलेलं दिसतं. मग असं ही घटना का घडतात तर त्यामध्ये काहीतरी कोणत्या प्रकारचं बल असलं पाहिजे आणि त्या बलामुळे हे घडत असलेलं आपल्याला समजतं. मग आता पहिल्या घटनेमध्ये असणारा जो बल आहे ते आहे चुंबकीय बल. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कंगवा घर्षण करतो तेव्हा त्या कंगव्यामध्ये जे बल निर्माण होतं त्याला स्थितिक बल असं म्हणलं जातं. आणि जेव्हा नारळ जमिनीच्या पृष्ठभागावर येतं तेव्हा जमिनीमध्ये असले जे गुरुत्व बल आहे त्या गुरुत्व बलामुळे काय होतं माहिती आहे का, ते जमिनीच्या पृष्ठभागावर येतं. तर ही आपला दिसून येतं. तर आपण असं म्हणतो की या एका ठिकाणी आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारच्या बलाच्या सहाय्याने अशा क्रिया होत असलेल्या दिसून येतं. मग वस्तूच्या काही एकमेकाशी असलेले जे थेट संपर्क आहे त्या थेट संपर्कामुळे काही वस्तू अशा प्रकारे आपली क्रिया दाखवतात आणि काही वस्तू संपर्कात नसल्यामुळे काय होतात माहिती आहे का, त्या क्रिया दाखवत नाहीत. आता उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मोटरसायकल आहे किंवा एक वाहन आहे. त्या वाहनाला समजा आपण ढकललं, मग ढकललं म्हणजे आपण ती वाहनाच्या संपर्कात राहतं. किंवा एखादा प्राणी आहे आणि एखाद्या प्राण्याला आपण समजा दोरी लावून ओढलं तर त्या दोरीच्या सहाय्याने म्हणजे ते संपर्कात आलं. किंवा एखादा फुटबॉल आहे, त्या फुटबॉलला आपण किक मारली तेव्हा ते फुटबॉलला किक मारली म्हणजे फुटबॉल आणि आपण त्याच्या संपर्कात येतो. मग अशा प्रकारे जेव्हा बल निर्माण होतं त्या बलाला काय म्हणायचं, संपर्क बल. परंतु ही आपल्या समोर जी तीन घटना दिसतात या तिन्ही घटनेमध्ये दोन वस्तूमध्ये कसल्याच प्रकारचा संपर्क नाही, तरी त्या दोन वस्तूमध्ये बल प्रयुक्त होताना आपल्याला दिसतं. आता चुंबक आणि टाचण्यामध्ये कसल्याच प्रकारचा संपर्क नाही, कागदाचे तुकडे आणि कंगवामध्ये कसल्याच प्रकारचा संपर्क नाही, किंवा नारळाचं फळ आणि जमिनी त्याच्या कसल्याच प्रकारचा संपर्क नाही, तरी त्या वस्तूमध्ये बल प्रयुक्त होताना दिसतं. मग या तिन्ही घटनेमध्ये जे बल प्रयुक्त होतं त्या बलाला काय म्हणायचं, असंपर्क बल. म्हणजे अशा प्रकारे कॉन्टॅक्ट अँड
नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस काय होता तिथं आपला त्याच्यातला जो फरक आहे किंवा त्याच्यातला आपला जो काही तफावत आहे ती आपण इथं अशा पद्धतीने काय करतो माहिती आहे का, स्पष्ट करतो. आता स्नायू बल हे संपर्क बलाचं उदाहरण असू, हे आपल्या स्नायूच्या मदतीने वस्तूवर प्रयोग केलं जातं. आता आपण काही क्रिया करतो, उचलण्याची क्रिया, ढकलण्याची क्रिया किंवा ओढण्याची क्रिया करतो. मग या प्रत्येक क्रियेत ते आपल्याला तिथं बल प्रयुक्त होतं. त्याच्या उलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात. म्हणून या चुंबकीय बलाला, गुरुत्वीय बलाला आणि स्थितिक विद्युत बलाला आपण काय म्हणतो, असंपर्क बल म्हणतो. आता एखादा चेंडू आहे आणि तो चेंडू टेबलावर ठेवला आणि त्या चेंडूला हलकासा धक्का मारला तर ती चेंडू थोडा पुढे जाऊन संत होत जातो आणि सपाट रस्त्यावर काय होतो, थांबतो. मग सपाट रस्त्यावर पळणारी मोटर गाडी आहे, इंजिन बंद केल्यास थोडे अंतर जाऊन थांबते का? इंजिन बंद केल्या थांबते का? नाही. म्हणजेच टेबलाचा व जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे हे घडतं. म्हणजे दोघांच्या मध्ये घर्षण बल असतं आणि त्यामुळे काही थोडं अंतर गेल्यानंतर काय होतं, ते चेंडू किंवा ते जे मोटार आहे ती काय होते माहिती आहे का, थांबते. आता आपल्याला प्रश्न पडतो, हे घर्षण बल जर समजा नसतं तर काय झालं असतं, तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती किंवा घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जसं तुम्हाला माहिती आहे न्यूटनचा गतिशील पहिला नियम काय सांगतं की एखादी वस्तू गतिमान असेल ती गतिमानच राहण्याचे प्रयत्न करते किंवा एखादी वस्तू विरामावस्थेत असेल तर बल लावल्याखेरीज ती आपली जागा सोडत नाही. म्हणजे अशा प्रकारे स्थिर वस्तू असेल तर स्थिरच राहू शकते किंवा गतिमान असेल तर गतिमानच राहू शकते, असं न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. मग त्या पद्धतीने काय झालं असतं, जर जमिनीमध्ये किंवा टेबलाच्या पृष्ठावर अशा प्रकारचं घर्षण बल राहिलं नसतं तर तो चेंडू एक बार गतिमान केला असतो तो गतिमानच राहिला असता किंवा एखादी मोटार आहे ती मोटार गतिमान केल्यानंतर मोटार गतिमानच राहिली असते, परंतु घर्षण बलामुळे काय होतं ते थांबू शकते. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालता आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो ना, समजा जर घर्षण नसेल तर आपण घसरून पडू किंवा चालूच शकणार नाही. जेव्हा आपला पाय जमिनीवर पडतो तेव्हा काय होतं, तिथं घर्षण होतं. घर्षण झाल्यामुळे आपल्याला काय होतं माहिती आहे का, गती प्राप्त होते. मग घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूवर प्रयुक्त असतं आणि ते गतीच्या दिशेने काय होतं, विरुद्ध दिशेने काय होतं, प्रयुक्त होतं. आता समजा आपण कधी कधी पाहिलेलं आहे की रस्त्यावर जी केळीचे साली पडतात आणि ते साली, त्या सालीवर समजा आपलं पाय पडलं तर काय होतं, आपण घसरून पडतो. मग का घसरतो, त्याचं कारण काय आहे, तर आपल्या जमिनीचा पृष्ठभाग आणि आपल्या याच्यामध्ये तो केळीचा भाग आल्यामुळे तिथं घर्षण बल काय होतं, कमी पडतं आणि त्यामुळे साल घसरते आणि आपण त्याच्यासोबत काय होतो, पडतो. म्हणजे चिखलामुळेही आपल्याला घसरायला होतं. कधी कधी निसरण झाला, मोठा पाऊस पडल्यानंतर समजा चिखल नाही झाला तर त्या ठिकाणी घसरगुंडी होते. मग त्यावेळेस सुद्धा असं होतं का, तर त्याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी असणारं जे घर्षण बल आहे त्या घर्षण बलाचा जो परिणाम आहे त्या परिणामामुळे असं होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी ही जी दोन्ही उदाहरणं आहेत, या दोन्ही उदाहरणांना आपण काय म्हणतो माहिती आहे का, घर्षण कमी झाल्याचे परिणाम म्हणून असं ओळखतो. मग आता एक तुम्हाला याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आहे संतुलित आणि असंतुलित बले, म्हणजे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस. मग आता संतुलित आणि असंतुलित बले म्हणजे काय, तर यासाठी एक कृती आहे, ती कृती आपल्या समोर इथं दाखवली आहे, ते बघू आपण. तर एक फुटाचे एक खोकं घेतलेलं आहे आणि त्याच्या दोन बाजूंना सुतळीच्या किंवा जाड दोऱ्याच्या ह्यानं आपण
काय केलेलं आहे, दोन वजनं बांधलेली आहेत आणि ती दोन्ही काय केलं माहिती आहे का आपण, टेबलाच्या पृष्ठभागावर ते खोकं ठेवून त्या दोरीच्या टेबलाच्या दोन्ही बाजूने ते आपण खाली सोडलेले आहेत. मग त्यांच्या टोकांना समान वस्तुमानाची दोन पारडी बांधलेली आहे. पारडी म्हणजे तराजू, आपण ते तराजू म्हणतो, छोटे छोटे ते तराजू बांधलेले आहेत. तर दोन्ही पारड्यामध्ये एकाच वस्तुमानाच्या वस्तू आपण तिथं ठेवल्या आहे. आता एकाच वस्तुमानाच्या वस्तू म्हणजे काय, समान वजन असलेले, समजा 50 ग्रॅम असेल, 100 ग्रॅम असेल, 200 ग्रॅम असेल किंवा 500 ग्रॅम असेल, अशा प्रकारच्या समान वस्तुमानाच्या वस्तू आपण त्या दोन्ही तराजूमध्ये, त्या पारड्यामध्ये ठेवलेल्या आहेत. मग दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू आपण ठेवलेलं आहे. मग खोके त्यावेळेस काय होईल, स्थिर राहील. ते टेबलावर जे खोकं आहे ते काय स्थिर होईल का, दोन्ही तराजूमध्ये असले जे माप आहेत ते माप समान वस्तुमानाचे आहेत. मग पुन्हा नंतर काय होतं, थोडंसं बदल करा, म्हणजे एखाद्या पारड्यामध्ये दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवा. आता अधिक वस्तुमानाच्या म्हणजे एकामध्ये 50 ग्रॅम वस्तुमानाचं माप ठेवा, एकामध्ये 100 ग्रॅम वस्तुमानाचं माप ठेवा. मग हे आपण जर असं बदल केला, म्हणजे असमान जर वस्तुमानाचं वजन आपण तिथं जर वस्तू ठेवल्या, मग काय होतं, जे खोकं आहे ते खोकं त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. आता त्या पारड्याच्या दिशेने म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जास्त वजन ठेवलं आहे तिकडं ते खोकं येईल, आणि जिथं कमी आहे तिकडं ते जे तराजू आहे, ते पारडा आहे ते वर जाईल. मग आता असं का होतं, इथं आपलं असं का दिसून येतं, तर इथं जे पारड्यामध्ये ठेवलेली जी वस्तुमाने आहेत ती भिन्न आहेत, म्हणजे भिन्न मापाची आहेत, त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं. मग आता तुम्ही बदल करा, ज्यामध्ये आपण 50 ग्रॅम वस्तुमानाचं वजन ठेवलं तिथं 100 ग्रॅमचं ठेवा, आणि 100 ग्रॅमच्या मध्ये 50 ग्रॅमचं ठेवा. मग त्यावेळेस ते खोकं कोणत्या बाजूला सरकेल, तर ते खोकं ज्या बाजूला वस्तुमान जास्त आहे म्हणजेच त्या बाजूला काय होईल माहिती का, ते खोकं सरकेल. मग यावरून आपल्याला असं म्हणता येतं की या ठिकाणी जे खोकं आहे त्या खोक्यावर संतुलित बले लावले जातात, तोपर्यंत ते खोकं हालत नाही. आणि जेव्हा आपण असंतुलित बली लावतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं माहिती का, ते खोकं ज्या बाजूला सरकतं, म्हणजेच खोक्यावर संतुलित बली लावली जातात, ती विरुद्ध दिशेने असल्याने त्याचे जे परिणामी बल आहे ते शून्य होतं आणि खोके हालत नाही. मग याच्या उलट असं आपल्याला म्हणता येईल इथं की एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते, म्हणजेच खोक्याला दोन्ही बाजूला असमान बल लावल्याने असंतुलित बल कार्य करत होतं व त्याची परिणामी खोक्याला गती मिळण्यास होते, हे आपल्याला सांगता येतं. मग आता एक आपण रस्सी खेळ खेळणारी मुलं आपण पाहिलेलं आहे. मग ती जी मुलं असतात ती मुलं आपापल्या दिशेने दोर ओढतात. मग दोन्ही बाजूने सारखीच ओढ म्हणजेच बल असेल तर ते दोर हालत नाही. ते दोर जे मध्यबिंदू आहे त्या मध्यबिंदूला स्थिर राहतं. मग एका बाजूचं बल समजा अधिक झालं तर दोर त्या बाजूला सरकवतो, आणि जिथं कमी असेल ते काय होतात माहिती आहे का, त्या अधिक असलेल्या बाजूच्याकडे ते जी मुलं असतात ती मुलं सरकली जातात. म्हणजेच आपल्याला आधी दोन्ही बले संतुलित असतात असं म्हणता येतं, आणि ती असंतुलित झाल्यावर मात्र अधिक बलाच्या दिशेने दोर सरकतो, असं आपल्याला ह्या रस्सी खेळावरून सुद्धा आपल्याला इथं सांगता येतं. आता आणखी एक उदाहरण आपण पाहू. धान्यानं भरला एक मोठा डबा आहे आणि तो डबा जमिनीवरून आपण सरकवताना तो एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एका दिशेने बल लावल्यास सरकवणं सोपं जातं. मग आता दोन्ही एक डबा जर सरकवायचा तर आपण एका दिशेने 2 माणसं लावलेली आहेत किंवा 2 व्यक्ती लावले आहेत, मग ते सरकवणं सोपं जातं. म्हणजे याचा सुद्धा आपला अनुभव आहे. आणि एकाच व्यक्तीने जर ढकललं तर सोपं जातं का, नाही. किंवा आता असं करू, ती वजनाचा एक धान्य भरला डबा आहे, एक विरुद्ध दिशेने एक व्यक्ती लावली आणि दोन्ही समान बलाचे जर व्यक्ती लावली तर ते सरकल का, नाही. म्हणजे अशा प्रकारे ह्या उदाहरणावरून आपल्याला असं समजतं की संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजे काय हे आपल्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं हे काय माहिती आहे का, संपर्क बले
आणि असंपर्क बले, संतुलित बले आणि असंतुलित बले, अशा पद्धतीनं काय म्हणतात का हे या दोन बाबीचा किंवा या दोन बलाचा आपण विचार केला. आता बलामुळे समजा एखादी वस्तू स्थिर वस्तू असेल, त्या स्थिर वस्तूला गती मिळते आणि गतिमान वस्तूची चाल व दिशा काय होते, बदलते. म्हणजे एक तर गतीही मिळते, त्या वस्तूची चालही बदलते आणि त्या वस्तूची दिशाही बदलते. पण त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला बल आवश्यक आहे. आता समजा एखादं वाहन गतिमान आहे, एखादी मोटरसायकल गतिमान आहे, तिला थांबवायची आहे, तर त्यावेळेस त्या वस्तूला बल लावावं लागतं. बल लावा म्हणजे तिथं ब्रेक लावावं लागतं. म्हणजे ब्रेक लावल्यानंतर काय होते, ती थांबते किंवा तिचा वेग आपल्याला कमी करावा लागतो. मग अशा पद्धतीनं आपल्याला बल ही आवश्यक बाब आहे. आणि बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. आता उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे, आपण जे कणिक आहे, म्हणजे आपण चपाती करत असताना जे हे घेतो, पीठ घेतो, त्याचा गोळा करतो. गोळा केल्यानंतर त्याचा आकार काय असतो, गोल असतो. आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याला दाब देतो तेव्हा ते काय होतं माहिती आहे का, चपटं होतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एखाद्या वस्तूच्या बलामुळे आकार काय होतं, बदलता येतं. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की जे कुंभार असतं, ते कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने काय करतं माहिती आहे का, बल लावतं. किंवा रबर बँड आहे, त्या रबर बँडला आपण ताणलं ते काय होतं, प्रसरण पावतं. आणि जेव्हा आपण सोडलं की पूर्ववत होतं. म्हणजे अशी बरीचशी उदाहरणे आहेत. आणि त्या बऱ्याचशा उदाहरणावरून आपल्याला असं म्हणता येतं की बल लावल्यामुळे त्या वस्तूचा आकार बदलता येतो, त्या वस्तूची चाल बदलता येते, त्या वस्तूची दिशा बदलता येते, असं आपल्याला सांगता येतं. तर इथं थांबू. पुढील भाग आपण पुढच्या तारखेला पाहू. धन्यवाद.